आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातनं आणखी एक बातमी। एकनाथ शिंदेंनंतर आता त्यांचे मंत्रीही नाराज आहेत का हा प्रश्न विचारला जातोय, कारण यानं त्या कारणानं शिंदेंचे शिलेदार सरकारमध्ये असूनही नाराज दिसतात। त्यामध्ये आता भर पडलीये उद्योग मंत्री उदय सामंत यांची। जे उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला गेले होते, जे उदय सामंत शिंदे गटातून फुटतील आणि भाजपसोबत जातील असं भाकीत वर्तवलं जात होतं आणि राज्याच्या राजकारणामध्ये उदय सामंत यांचं वजन अचानक वाढलं होतं। त्याच उदय सामंतांनी नाराज होऊन आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय। खात्यामधले अधिकारी परस्पर निर्णय घेतात अशी उदय सामंत यांची तक्रार आहे। एकंदरीतच सध्या शिंदे गटातल्या मंत्र्यांच्या वाढत्या नाराजीची कारणं काय काय ठरतात बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीत बसलेत। ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग आहे, तर एकनाथ शिंदे बाजूला बसलेत आणि हे बाजूला बसणंच हेच शिंदे गटाचं खरं दुःख आहे। खरं तर 237 इतक्या भरभक्कम आमदार संख्येसह सत्तेत आलेली महायुतीची गाडी मजेत सुसाट धावायला हवी होती, पण महायुतीच्या गाडीत कुरघोड्यात जास्त दिसतायत। त्यातही नव्यानं भर पडली आहे ती उद्योगमंत्री उदय सामंतांच्या एका नाराजी पत्रानं। त्यात ते म्हणतात, MIDCशी संबंधित काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेतले जात आहेत। सर्व निर्णयांची माहिती देणं गरजेचं आहे। MIDC मधल्या निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं होतं, मात्र काही विशिष्ट अधिकाऱ्यांनी स्वतःकडे अधिकार परत घेतले आहेत, ते तात्काळ रद्द करावेत। एका बाजूला मुख्यमंत्री ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि उद्योग धोरणांना प्राधान्य देऊ पाहतात, त्याचवेळी अधिकारी स्वतःकडे निर्णय घेत उद्योजकांना नाहक त्रास देत आहेत। मुंबईमध्ये विनाकारण काही निर्णयांसाठी हेलपाटे घालावे लागतात। MIDCनं मंजूर केलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये निदर्शनास न आणताही परस्पर कपात करण्यात आली आहे। आता हा खरा त्यातला प्रश्न महत्त्वाचा आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर काही अधिकाऱ्यांनी असे निर्णय घेतलेत का, हे तपासण्यासाठीचं कदाचित ते पत्र असू शकतं ना। त्याच्यामुळे नाराजी नाही, नाराजी असेल तर मी मुख्यमंत्री महोदयांना भेटेन, नाराजी असेल तर ज्यांनी मला उद्योगमंत्री केलं त्या एकनाथ शिंदे साहेबांना मी भेटेन, अजितदादांना भेटेन। मी पत्र कशाला लिहीन? पत्र आजही माझ्या हातामध्ये, आणि पत्रामध्ये माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांचा त्रास किंवा माझा त्रास हा आम जनतेला होऊ नये, त्यांना सारखं मुंबईमध्ये यायला लागू नये, म्हणून जे काय अधिकार आहेत त्याचं विकेंद्रीकरण करा, अशा माझ्या सूचना आहेत। उदय सामंतांच्या या पत्र प्रपंचामुळे विरोधकांना टीकेची आयतीच संधी मिळाली आहे। आता मागच्या वेळेस उदय सामंतांनी ज्या पद्धतीनं खाता सांभाळला, आता तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो, जे MOU केले गेले, मागच्या वेळेस केलेले MOU जे कंपन्या होत्या त्यांना यावर्षी सुद्धा डबल MOU झाले। म्हणजे मागच्या वर्षी कशाला MOU केले माहिती नाही। बरं, परदेशात जाऊन MOU करायची नवीन हौस का लागली? कंपन्या इंडियन, महाराष्ट्रीयन, आणि तिकडे जाऊन MOU करायचं आणि सांगायचं। उदय सामंतांप्रमाणेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा धुसफूस आहे। नाही, माझ्या खात्यामध्ये तरी तसं काही नाही आहे। माझ्या खात्यामध्ये ST महामंडळाचे MD आहेत कुसेकर, चांगलं काम करतायत। परत आमचे भीमनवर आहेत RTOचे, त्याचबरोबर प्रधान सचिव संजय सेठी, हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात। त्यामुळे सध्या तरी माझ्या खात्याचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे चाललेला आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी वरचढ भूमिका घेतलेली नाही, आणि मला वाटत नाही की माझ्या खात्यामध्ये तशा प्रकारचा काही दबाव नाही। त्यांनी त्यांच्या खात्याबद्दल दिला असेल, मला त्याची कल्पना नाही, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा। एकीकडे उदय सामंतांचं पत्र चर्चेत असतानाच दुसरीकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा समावेश करण्यात आलाय, पण एकनाथ शिंदेंना मात्र या समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलंय काय? आपत्ती विभाग जो आहे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय, अशा पद्धतीच्या अजित पवारांच्या नावाची वर्णी लागलेली आहे। कसं होणार आहे? काय, कोण कसं वगळणार आहे? काहीतरी तुम्ही नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या। एकनाथ शिंदे स्वतःच राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये जाण्यासाठी इच्छुक नव्हते, असा शिंदे गटाचा दावा आहे। समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवाय,
म्हणून कदाचित ते त्या समितीत नसावे. वगळलं अशी चर्चा आहे. नाही नाही, वगळलं काही नाही. मुळात ते खातच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही. परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असेल म्हणून ते तिथं काम करण्यास थोडंसं मागे हात त्यांनी केलेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून सारवासारव जरी होत असली तरीही गेल्या काही दिवसात शिंदे गटातली नाराजी आणि धुसफूस लपून राहिलेली नाही. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे भरत गोगावले अस्वस्थ आहेत. सिडकोच्या अध्यक्षपदावरून संजय शिरसाट यांना तडकाफडकी हटवलं गेलं, तर दुसरीकडे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून भरत गोगावलेंना हटवण्यात आलं. गोगावलेंनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आणि त्याची चौकशीही लावली. परिवहन मंत्रीच एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात, पण या पदावर मुख्यमंत्र्यांनी थेट परिवहन सचिवांची नियुक्ती केल्यानं प्रताप सरनाईक नाराज आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश करण्यात आलाय, पण एकनाथ शिंदेंना मात्र त्यात स्थान नाही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेस त्यांच्याच नावावर त्यांच्या आसपासचे लोक इतर खात्याचे म्हणजे त्यावेळेस भाजपाच्या आणि NCPच्या अनेक खात्याच्या मंत्र्यांमध्ये थेट हस्तक्षेप करत होते. यामुळे त्यावेळेस नाराजी होती, पण शिंदेंना बोलणार कोण? आज परिस्थिती बदलताना दिसते. शिंदेंविषयी किंवा त्यांच्या जवळचे मंत्र्यांच्या खात्यांमध्ये थेट मुख्यमंत्री आणि इतरांचा हस्तक्षेप ही पुढील कालावधीमध्ये महायुतीसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी राहणार आहे. राज्यात सत्ता मिळाल्यानंतर आता महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला स्वतःची रेष मोठी करायची आहे. मात्र ही रेष मोठी करण्यासाठी मित्र पक्षांचीच रेष कमी करण्याचे प्रयत्न तर होत नाहीयेत ना, अशी शंका आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.